जय भीम सगळ्यांना. इथे कोणी उपस्थित असतील त्यांना माझा आवाज येत असेल तर कृपया कोणी एक कमेंट करावी जेणेकरून मला पुढे प्रोसेस करता येईल. लॉर्ड बुद्धा पब्लिक लायब्ररी व पद्मपाणी साहित्य संघ महाराष्ट्र लाईव्ह वेबिनार धम्मदेसना परभणी इथून मला श्री राहुल ढेरे बंधूंनी निमंत्रण दिलं की इथे तुम्ही या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रियांचे उत्थान या बाबतीत तुम्ही तुमचे 2 शब्द मांडा अशी मला त्यांनी विनंती केली होती. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय तसा घेतला तर खूप कॅज्युअल आहे आणि घेतला तर खूप धीर गंभीर विषय आहे. तर ह्या धीर गंभीर विषयाला हात घालण्याकरता धन्यवाद बंधू. या धीर गंभीर विषयाला हात घालण्याकरता इथे मी सुरेखा पैठणे मुंबई कल्याण इथून आपल्यासमोर उपस्थित झालेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय स्त्रियांच्या जीवनातील स्थान असे आपण खरं म्हणजे म्हणूयात या बाबतीत. याच्यासाठी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 कोट्स इथे कोट करावे वाटतात. तर पहिला कोट जो बाबासाहेबांचा आहे तो असा: आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच विमेन हॅव अचीव्ड. म्हणजे आपण मराठीत असं म्हणूया त्याला की मी एखाद्या समाजाची प्रगती, त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झालेली त्याच्यावरून मी मोजमाप करतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक दुसरं पण विधान आहे की द रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ शुड बी वन ऑफ क्लोजेस्ट फ्रेंड्स. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पती पत्नीमधलं जे नाते आहे ते एका जवळच्या मित्राप्रमाणे असायला हवं. मला वाटते हे 2च कोट मी घेतलेले आहेत आणि हे 2 कोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांबाबत काय विचार करत होते ते सांगण्यासाठी पुरेसे बोलके ठरतात. मला असं वाटतं हे 2 कोट घेऊन मी सुरुवात केलेली आहे. पण मी सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं आपण फ्लॅशबॅकला जाऊया. फ्लॅशबॅक खूप महत्त्वाचा ठरतो की जेणेकरून आपण आता कुठे उभा आहोत, वर्तमान आपला काय आहे, वर्तमानाची उंची, वर्तमानाचं मोजमाप करण्याकरता आपल्याला आपल्या भूतकाळात काय होतं आणि आपली परिस्थिती आपण कुठल्या ठिकाणावर उभं होतो हे आपण पाहायला हरकत नाही. तर आपण जेव्हा भूतकाळात जातो तर मला वाटतं मी ऋग्वेद काळामध्ये जाऊन पोहोचते. माझ्याकडे संदर्भासाठी पुस्तक होतं जयंत गडकरी समाज आणि धर्म ऋग्वेद काळ ते पुराण काळ. जयंत गडकरींचा हा शोध निबंध होता. त्यामध्ये त्यांनी ऋग्वेद काळ, ब्राह्मणे, वेदाक्त, यजुर्वेद काळ, अथर्ववेद काळ आणि अगदी पेशवाईपर्यंत ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये ऋग्वेद काळातील स्त्रियांचे स्थान जर आपण बघायला गेलो तर यमीचा संवाद तिथे दिसतोय. तर ते जे असं म्हणतात की हिंदू धर्म हा अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे पुरुषाचा स्पर्श न झालेला, म्हणजेच तो सनातन धर्म आहे, म्हणजेच तो कुणी स्थापन केलेला धर्म वगैरे नाही आहे. इथे आपल्याला टीका करायची नाही आहे. पण जेव्हा आपण एखादा धर्म हा सनातन आहे, जेव्हा आपण एखादा धर्म सनातन आहे असं म्हणतो तेव्हा त्या धर्मातली जी सूक्त आहे, त्या धर्मातली जी धर्मग्रंथ आहेत त्याचा आपल्याला रेफरन्स म्हणून वाचायला घेणं, रेफरन्स म्हणून सांगणं फार गरजेचं ठरतं. जेव्हा यमाला म्हणते की मला पुत्रप्राप्तीसाठी तुझी गरज आहे आणि ते सहोदर बंधू भगिनी आहे, एकाच मातेपासून उत्पन्न झालेले बंधू भगिनी आहेत, तर त्याच्यानंतर म्हणजे हा जो इतिहास आहे हा खरं म्हणजे पूर्णतः भारतातल्या विवाह संस्थेचाच इतिहास आहे आणि भारतातील प्राचीन स्त्रियांचं स्थान दर्शवणारा इतिहास आहे. ज्यावेळेस गार्गी, मैत्रेयी वगैरेचे उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलं जातं की अशा ठिकाणी स्त्रिया वादविवाद करत होते, पुरुषांच्या बरोबरीला बसून सांगत होते. मग हा काळ कुठला होता की जेव्हा स्त्रियांची अवनती झालेली होती. मला वाटतं आपण अगदी आता इतिहासामध्ये गेलेलो आहोत. तर इतिहासामधून थोडंसं 19व्या शतकात येऊया, खूप काही मागे नको जायला. 19व्या शतकापर्यंत असं म्हटलं जातं की स्त्री ही दलितांमधली दलित आहे, स्त्री ही शोषितांमधली शोषित आहे. मग ती कुठल्याही वर्गातली, कुठल्याही वर्णातली, कुठल्याही जाती धर्मातली का असेना. ठीक आहे. मग भारतातल्या स्त्रियांची परिस्थिती काय होती? बुद्ध काळामध्ये जेव्हा आपण जातो, बुद्धाच्या कालामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा बुद्धाने महाप्रजापती आणि यशोधरेच्या प्रयत्नामुळे जेव्हा बुद्धाने स्त्रियांना सुद्धा भिक्षू संघामध्ये स्थान दिलं होतं, महाप्रजापतीने दिलेला लढा त्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे खरं म्हणजे
की मोक्षाचा अधिकार स्त्रियांना नाकारणारा सनातन धर्म आणि निर्वाणाचा अधिकार मिळवून देणारा बौद्ध धर्म यातली ही फार मोठी तफावत आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस भिक्खू संघामध्ये स्त्रियांचं स्थान मिळालं, त्यांना बरोबरचं स्थान मिळालं, त्यावेळेस स्त्रियांनी समाजाच्या उत्थानासाठी काम केलेलं आहे. मग त्या सामाजिक उत्थानासाठी काम करत असताना मग हा कुठला काळ आला, हे कुठलं अंधार युग आलं की स्त्रियांची परिस्थिती अशी झाली की भारतामध्ये जात पितृसत्ताक पद्धती प्रधान आहे. तुम्ही मान्य करा अथवा करू नका. मग ह्या जात पितृसत्ताक हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न खरं म्हणजे भारतातच राबवला गेलेला आहे. जो जात पितृसत्ताक पद्धतीचा गुलामगिरीचा पॅटर्न आहे. ह्या गुलामगिरीच्या पॅटर्नमध्ये सगळ्यात आधी स्त्रियांना गुलाम केलं गेलेलं आहे. जल, जाती, जोरू आणि जमीन. काय म्हणते परत मी? जल, पाणी, जाती, त्या जाती ज्या आहेत त्या, जमीन आणि जोरू म्हणजे स्त्री. ह्या 4 जला मी हायलाईट करते की ह्या 4 जला त्यांनी गुलाम केलेला आहे. याच्यावर मालकी हक्क प्रस्थापित केलेला आहे आणि मालकी हक्क प्रस्थापित करण्याची ही सगळी लढाई आहे. तिथे स्त्रीला गुलाम केलं गेलं आहे आणि त्या स्त्रीला गुलामीची जाणीव होऊन करण्याकरता ह्या इतक्या महापुरुषांचा लढा इथे कामी आलेला आहे. पण त्या महापुरुषांच्या लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा का महत्त्वाचा ठरतो ते जाणून घेण्याकरते हा जो अंधार युग आहे, बुद्ध काळानंतर भारतात अवतीर्ण झालेलं हे जो एवढा मोठा हजारो युगांचा जो अंधार युग इथे झालेला आहे, त्या अंधार युगाची चिकित्सा करणं, त्या अंधार युगाची चिरफाड करणं फार गरजेचं आहे. ती चिरफाड माझ्या ठराविक वेळेत तर होणार नाही, पण मी तिथे हात लावायचा तर नक्कीच प्रयत्न करणार आहे. 19व्या शतकात जेव्हा आपण जातो, आपण राजेशाही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रयतेच्या भाजीच्या काडीला आणि बाईच्या साडीला हात लावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट ठरत होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ते काम केलेलं आहे की त्यांनी स्त्रीला एक समानतेची वागणूक दिलेली आहे. पण मग हा 16व्या शतकातला हा जो अंधार युग आहे तो येईपर्यंत स्त्रीला कुठपर्यंत गुलाम करून ठेवलेलं होतं की तिला न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असा मनू म्हणतो किंवा तुलसीदास म्हणतो की पशु पक्षी नर नारी सब हे ताडन के अधिकारी. पावसाने मारलं, पावसाने झोडपलं, नवऱ्याने मारलं तरी बाईने तक्रार करायची नाही, राजाने छळलं तरी प्रजेने तक्रार करायची नाही. अशा फ्रेजेस, अशा म्हणी, असे वाक्प्रचार समाजात रूढ झालेले होते. त्या रूढ झालेल्या काळामध्ये बुद्ध काळाच्या नंतर मला वाटतं थोडा बहुत जी समतेचा जी पायवाट आहे, थोडी बहुत समतेचा जो प्रकाश आहे, तो समतेचा प्रकाश संत साहित्याने आणलेला आहे. पण माफ करा, लाईट कट झाली होती. त्या संत साहित्याच्या दिवटीच्या प्रकाशामध्ये, संत साहित्याच्या मशालीच्या प्रकाशामध्ये कित्येक स्त्रियांनी स्वतःला समतेच्या वाटेवर आणलं होतं. मग त्याच्यामध्ये कान्होपत्रा म्हणू नका, जनाबाई म्हणू नका, त्याच्यामध्ये बहिणाबाई म्हणू नका, मुक्ताई म्हणू नका, अशा कित्येक स्त्रिया आहेत की त्यांची उदाहरणं आपल्याला घेता येतील. पण हा अगदी अंधुकसा प्रकाश होता. त्याने जी घरातली स्त्री होती, जी घरात कोंडली गेली होती, जी घरात राबत होती, कष्ट करत होती, त्या स्त्रीच्या आयुष्यात फारसा काही फरक पडलेला नव्हता. तिच्या जगण्यामध्ये फारसा काही बदल झालेला नव्हता. थोडा बहुत जिने घरदार सोडले, जिने देवदेव केले, जिने विठुरायांचं शरणागती पत्करलेली आहे, जी म्हणाली की माझा संसार पंढरपूरच आहे, तिच्या आयुष्यात थोडा बहुत काही तो फरक पडला असेलही, कदाचित पडला असेलच. पण जी सामान्य स्त्री होती तिच्या आयुष्यात काही फारसा फरक पडलेला नाही. तर ती अंधार युगात होती. तिच्या पिचल्या जाण्याला, तिच्या चिडल्या जाण्याला कसलीच गणती नव्हती. मग ह्या संत साहित्याचं आपल्याला नाकारता येणार नाही आहे, पण तरी तिथून पुढे जात असताना ह्या अंधार युगाला चिरत याची चिरफाड करत आपण जेव्हा थोडासा उजेडाचा धागा कुठे दिसतोय का, तो उजेडाचा धागा आपल्याला दिसतोय कुठे, तर महात्मा फुलेच्या जन्माला आपण जेव्हा येऊन पोहोचतो तिथे आपल्याला थोडासा उजेडाचा धागा दिसतोय. तर हा जो उजेड आहे, हे जे क्रांतिज्योती, हे जे पतिपत्नी आहेत, त्या पतिपत्नीच्या रूपात आपल्याला उजेडाचा धागा मिळतोय. कारण जिथे महिलांची परिस्थिती, आता मी तुम्हाला आपण सगळाच इतिहास वाचत असतो, त्या इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहोत, आम्ही वाचलेलं आहेत की
सतीप्रथा म्हणू नका, केशवपन म्हणू नका, ह्या तर उच्चवर्णीय स्त्रियांच्या परिस्थिती झालेल्या आहेत. पण बहुजन स्त्री जी घरात नाडली जात होती, ती शेतात नाडली जात होती, ती जातीवरनं नाडली जात होती, ती धर्मावरनं नाडली जात होती. जिथे मुक्ता साळवे म्हणते की आम्हाला महारा मांगांचा धर्म कोणता, त्या मुक्ता साळवेला असं का म्हणावं असं वाटलं असेल? महात्मा फुलेंना अखंडांची निर्मिती का करावी लागली असेल? महात्मा फुलेंनी सगळं हिंदू धर्म नाकारून निर्मिक नावाची व्याप्ती, निर्मिक नावाचा उजेड का स्वीकारला असेल, ह्याचा आपल्याला खरं म्हणजे विचार करायला हरकत नाही. पण आपण जेव्हा स्त्रियांचा लढा बघतो, आपण जेव्हा स्त्रियांचे विचार करतो, तेव्हा आपण थेट आमच्यासारख्या ज्या पुरोगामी स्वतःला स्त्रीवादी म्हणवतात त्या स्त्रिया थेट जाऊन पोहोचतात ते मार्क्सवादाकडे, किंवा मग सिमोन दे बोव सारख्या स्त्रीच्या विदुषीकडे मी जाऊन पोहोचते. पण तसं नाही आहे मैत्रिणींनो, की इथे जेव्हा भारतातली स्त्री पिचली जात होती, भारतातली स्त्री जेव्हा नाडली जात होती, त्या भारतातल्या स्त्रीसाठी जिथे तिचा प्रवास सुरू करण्यासाठी तिला महात्मा फुलेंपर्यंतच येऊन पोहोचावं लागतं. महात्मा फुलेंनी उच्चवर्णीय स्त्रीला तर मुक्त केलंच, पण बहुजन वर्गातल्या स्त्रीला पण मुक्त केलेले आहेत. त्या दोघांनी सहजीवनाचा आदर्श तर घालून दिलेला आहे, पण करते सुधारक आणि बोलके सुधारक यातला फरक खरं म्हणजे त्यांनी उजागर केलेला आहे. तर मला तुमच्याशी संवाद साधत असताना हे खूप स्पष्ट अधोरेखित करावं असं वाटतंय की स्त्रीवाद किंवा भारतीय स्त्रियांचं उत्थान, जेव्हा मी म्हणते उत्थान म्हणजे की आम्ही ज्या जागेत होतो, कोणीतरी आलं आणि आमची लात मारून, किंवा अहिल्याचा उद्धार झाला, मी शिळा होऊन पडले होते वगैरे वगैरे, असं काही झालेलं नाही आहे. इथल्या नायकांनी महात्मा फुले असतील, महात्मा फुलेपर्यंतच ही साखळी मला नेऊन पोहोचवावी अशी वाटते. कारण त्याच्या आधी राजेशाही होती आणि राजेशाहीमध्ये ते त्यांचं कर्तव्य होतं की ते काम होतं. पण महात्मा फुलेपर्यंत जेव्हा मी येऊन पोहोचते, तेव्हा तिथे खरं म्हणजे आमचे जे युगप्रवर्तक जे नायक आहेत, त्या नायकांची साखळी तिथून सुरुवात झालेली मला दिसते. महात्मा फुलेंनी घरातून ती सुरुवात केलेली आहे. जेव्हा बाकीचे कर्ते सुधारक जे होते, त्यांचे नाव घेण्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही आहे इथे, तरीसुद्धा मी सांगेन की कित्येक मला वाटतं ब्राह्मण समाजाची स्थापना केली गेली, प्रत्येक वेगवेगळ्या समाजाची स्थापना केली, तशीच स्थापना सत्यशोधक समाजाची सुद्धा महात्मा फुलेंनी केलेली आहे. पण त्याच्यातून खूप काही फरक पडला नव्हता. पण सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर मात्र मुक्ता साळवे सारखी प्रश्न विचारणारी विद्यार्थिनी घडली गेली की जिला मी आमच्या स्त्रीवादांमध्ये पहिली स्त्री मानते की जी प्रश्न विचारत होती. आणि त्याच्यानंतर ताराबाई शिंदेनं आमच्यासारख्या स्त्रिया मानतात की जी प्रश्न विचारणाऱ्या ज्या बायका होत्या, की ज्या आम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारत होतो की सांगा आमचा धर्म कोणता आहे, सांगा आमची जागा कोणती, सांगा आम्ही कुठे उभे आहोत. हा प्रश्न विचारण्याची जी धमक आहे, प्रश्न विचारण्याची जी ताकद आहे, ती आम्हाला जर बहाल केली असेल तर ती केवळ आणि केवळ महात्मा फुलेने. मार्क्सवाद वगैरे वगैरे तर अभ्यास केल्यानंतर आला. मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मार्क्सवाद म्हणा किंवा आणखीन काही तर प्रश्न विचारण्याची ताकद किंवा वाचण्याची ताकद तर फार नंतर मिळालेली आहे आम्हाला. पण आम्हाला शिक्षणाच्या दिव्याने, शिक्षणाचा दिवा आमच्यापर्यंत आणून पोहोचवला जो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले. हा जो लढा होता, हा लढा केवळ पुस्तकी लढा नव्हता. हा लढा रूट लेवलला जो लढा म्हणतो तिथपर्यंत येऊन पोहोचणारा हा लढा होता. त्या लढ्याची गणती आहे ना, ती कशातच केली जाऊ शकत नाही. हा लढ्याची तुलना आहे ना, ही मानवमुक्तीचा हा लढा आहे. हा मानवमुक्तीचा लढा बुद्ध काळापर्यंत जातो. बुद्ध काळाच्या समतेचा प्रवाहाला नेऊन जोडणारा हा महात्मा फुलेंचा लढा आहे. आणि तिथून ती साखळी येऊन पोहोचते ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत, शाहू महाराजांपर्यंत ती साखळी येऊन पोहोचते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत. आता आपण 19व्या शतकापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तर मला असं वाटतं हा खरं म्हणजे संवाद आहे. मी अजिबात काही वेगळं मांडणार नाही आहे. मला जे पटलेलं आहे ते मी इथे मांडणार आहे. हा जो लढा आहे, जेव्हा सावित्रीबाई फुले आमच्यासाठी शेणमातीच्या गोळ्या खात होत्या, त्यांना नालायक ठरवलं गेलं की ही बाई धर्म बुडवायला निघालेली आहे. हिंदू धर्मातल्या स्त्रिया शिकत नाहीत आणि हिंदू धर्मातल्या स्त्रिया शिकल्या तर त्या अक्षराच्या आळ्या होऊन घरातल्या पुरुषांच्या ताटात येतात. म्हणजे शिक्षण घेणं ही फक्त उच्चवर्णीय स्त्रियांची पुरुषांचीच मक्तेदारी होती. कारण आम्ही जर शिकलो तर आम्ही शहाणे होऊ आणि शहाणे झाले तर लोक व्यवस्थेला प्रश्न विचारतील, ही भीती मला वाटतं अनादी काळापासून इथल्या जी जात पितृसत्ताक व्यवस्था इथल्या लोकांनी राबवलेली आहे भारतामध्ये. खरं म्हणजे भारत, मी हे खूपदा विधान करते आणि विधान खूप जबाबदारीने करते की भारत आहे ना, भारत हा प्लॅटफॉर्म आहे. कशासाठी प्लॅटफॉर्म आहे
की जात पितृसत्ताक व्यवस्था राबवण्यासाठीचा हा पॅटर्न आहे. आणि मला वाटतं जगामध्ये भारत हा एकमेव असा पॅटर्न आहे की जिथे ही व्यवस्था राबवली गेली आहे आणि अनादी अगदी हजारो युगांपासून ही व्यवस्था अबाधितपणे काम करत आहेत. ही जातीची उतरंड जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उकल करून दाखवलेली आहे. आणि त्या व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम जे केलेलं आहे ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. आणि ह्या जातीच्या उतरंडीमध्ये सगळ्यात खालच्या स्तरावर जी आहे तर ती स्त्री आहे. आता बहुजन स्त्रीला तिची अवस्था कळलेली आहे. खूप साऱ्या स्त्रिया त्यावर बोलत आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये संध्या नरे पवार आमच्या ज्या आहेत त्या तिची भाकरी कोणी चोरली ह्यासारखा शोधनिबंध त्यांनी लिहून ते मांडलेलं आहे. वंदना महाजनसारख्या आमच्या विदुषींनी ते मांडलेलं आहे की बहुजन स्त्रीची कशी गळचेपी ह्या व्यवस्थेने केलेली आहे. म्हणजे त्या स्त्रीला पण तिचे प्रश्न कळलेले आहेत. त्या स्त्रीला पण तिची झालेली गळचेपी समजलेली आहे. पण तिची व्यवस्था ठीक आहे. तिला जे प्लेजर म्हणतात ना, काय म्हणूयात आपण त्याला, सवर्ण म्हणून जे वलय आहेत ते वलय तिला सुरक्षित जो कोश, त्याला मी एक सांस्कृतिक गुबगुबीत कोश असं मी त्याला म्हणते की तो कोश तिला तिच्या जातीने तिच्या व्यवस्थेने बहाल केलेला आहे. परंतु गावकुसाबाहेरची स्त्री, परंतु ह्या जातीच्या उतरंडीच्या शेवटच्या पायरीवर असणारी स्त्री ती ह्या कोशात नाही बसत. ती उघडी नागडी आहे. ती ह्या व्यवस्थेमध्ये पण उघडी नागडी आहे. ती तिच्या घरादारामध्ये पण उघडी नागडी आहे. आणि ती ह्या समाजामध्ये पण उघडी नागडी आहे. त्यामुळे तिला हा प्रश्न पडतो. तिच्या अंगावर पांघरून तिलाच खिचून घ्यायचं आहे. ती ह्या व्यवस्थेला तर प्रश्न विचारतेच. ती तिच्या नवऱ्याला पण, ती तिच्या समाजातल्या पुरुषाला पण हे प्रश्न विचारते. सवर्ण स्त्री ही दोन्ही बाजूने बंदिस्त होती. धर्माच्या बाजूने पण बंदिस्त होती आणि तिच्या धर्मातील तिच्या जातीतील पुरुषांच्या बाजूने पण ती बंदिस्त होती. तिला प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती. तिच्या तोंडावर तिच्या पुरुषाने तर पट्टी ठेवलेलीच होती, पण तिच्या धर्माने सुद्धा जाडजूड पट्टी तिच्या तोंडावर ठेवलेली होती की जेणेकरून तिला प्रश्न पडूच नयेत. तिच्या बुद्धीवर सुद्धा ही मोठी पट्टी ही छानपैकी ठेवलेली गेली होती की ठेविले जैसेची राहावे तैसेची. जसं ठेवले आहे तसं ठेवावं. कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्म आणि जात हे खरं म्हणजे बाई ही जाती व्यवस्थेचं महाद्वार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे. आणि खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान हे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. भारतामध्ये जेव्हा आपण म्हणतो की बाबासाहेब म्हणाले होते की महार स्त्रीच्या पोटी जन्माला येणारं मूल हे महार ठरलं जातं आणि ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्माला येणारं मूल हे ब्राह्मण ठरलं जातं. मराठा स्त्रीच्या पोटी जन्माला येणारं मूल हे मराठाच ठरलं जातं. मग नो मॅटर की ती कुठे तिने विवाह केलेला आहे, दॅट डझंट मॅटर. माझ्या कित्येक अशा मैत्रिणी आहेत की त्यांनी बहुजन मुलांशी लग्न केलेले आहेत, पण तिच्या पोटी जन्माला आलेलं अपत्य हे त्या आईचं अपत्य म्हणून ठरलं जाते. आणि कुठेतरी ही मातृसत्ताक जी पद्धती आहे त्याचा हा छोटासा धागा आहे. खरं म्हणजे आपण असं म्हणूयात तर असं म्हणतात की महार स्त्रीने एखाद्या उच्चभ्रू वर्गामध्ये लग्न करू देत, तिच्या पोटी जन्माला येणारं मूल तिच्यासारखंच सतत जातीच्या वरून हिणकस आणि सतत वारंवार त्याला हिणवलं जातं. हा अनुभव आहे. आपण कितीही नाकारलं तरी तुम्ही आम्ही ज्या समाजात राहता त्या अवतीभोवती असलेलं हे वास्तव आहे. ते वास्तव आपण डोळेझाक करून बघू शकत नाही. त्याला खरं म्हणजे डोळे उघडं करून बघायला पाहिजे. तर आपण ह्या स्त्रियांची जेव्हा जागा मी बघते ती जागा इथपर्यंत आपण येऊन पोहोचतो. हाथरस प्रकरण ताजं आहे. हाथरस प्रकरण तर समजा यूपी आहे. यूपी तर काऊ बेल्ट आपण त्याला म्हणतो. काऊ बेल्ट म्हणजे गायपट्टा म्हणजे जिथे गाय वाचली पाहिजे, बाई मेली तरी चालते. गायीवर बलात्कार होता कामा नये, बाईवर बलात्कार झाला तरी चालतोय. बाहेर जाता कामा नये बाई, मग ती घरातला पुरुष उपभोगता तरी चालतो. हे खरं म्हणजे हा गायपट्टा आहे. त्या गायपट्ट्यातून आलेलं हे आक्रमण आहे आणि मला खूप खात्री आहे ते आक्रमण महाराष्ट्र थोपवून धरेल. कारण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र आहे. पण हाथरस प्रकरणामधूनच की बाईची, जातीची, जमिनीची आणि जल म्हणजेच पाण्याची हा जो त्रिपेडी लढा आहे, त्रिपेडी म्हणूया त्याला लढा, खरं म्हणजे हा तिहेरी लढा आहे. ह्या तिहेरी लढ्यामध्ये बाईची जागा ठरली गेलेली आहे. त्या बाईची जागा ठरण्याची खरं म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या
आता म्हणतात आम्ही जेव्हा स्त्रीवाद मांडतो, मोठ्या हिरिरीने आम्ही स्त्रीवाद मांडतो, मग आम्ही स्त्रीवाद मांडत असताना खूप मोठी मोठी नावं घेतो. सिमॉन द बोव म्हणतो की द सेकंड सेक्स नावाचं तिने पुस्तक लिहिलेलं. आम्ही सांगतोय की सिमॉन द बोवने अधोरेखित केले की स्त्रीची जागा काय आहे. पण त्याच्या आधी जेव्हा मी सांगते की बाई हे महात्मा फुलेंनी हे काम आधी केलेलं आहे, जेव्हा सिमॉन द बोवचा जन्मही झाला नव्हता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांना प्रेरित होऊन जेव्हा मुक्ता साळवे विचारते तिथल्या इंग्रजी साहेबांना की महाराम आंगांना धर्म कोणता, आणि महाराम आंगांना धर्म कोणता हे विचारत असताना तिच्या निबंधात ती म्हणते की आमच्या बायका जेव्हा बाळंत रोगाने पीडित होतात तेव्हा तिला सुरक्षित अशी जागा नसते. उघड्यावर आमच्या बायका बाळंत होतात आणि बाळंत रोग झाला तर तिला उबदार पांघरून पण नसतं, तर तुमचा वैद्यबाबा तिला हात पण लावत नाही. ही व्यवस्था किती किती म्हणजे याला नाव बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि मला बोलत असताना पण गहिवरून येते की आपण किती वाईट दिवस काढलेले आहेत. की जेव्हा मुक्ता साळवे म्हणते की आमच्या समाजातल्या बायका बाळंत होतात तेव्हा साधी त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही, तिला उबदार अंथरून पांघरून उपलब्ध होत नाहीत, ही किती खोलवर गेलेली आहे ही गोष्ट. मुक्ता साळवेसारख्या चौथीत शिकणाऱ्या मुलीला हा प्रश्न पडतो. मग ती स्त्रीवाद नाही आहे का? तो स्त्रीवादच आहे. त्या स्त्रीवाला आपण अधोरेखित केलं पाहिजे. ती माझी पहिली स्त्रीवादी भूमिका मांडणारी मुक्ता साळवे ही पहिली स्त्री, ही पहिली विदुषी ठरते माझ्यासाठी सिमॉन द बोव नंतर ठरते. कारण सिमॉन द बोव फक्त स्त्री पुरुषांचे प्रश्न मांडते, पण स्त्री पुरुषांचे प्रश्न मांडत असताना मुक्ता साळवे इथल्या 4थ्या वर्गातली जी गावकुसाबाहेरची स्त्री ती कशी नाडली गेलेली ते सांगत असताना मुक्ता साळवे अधोरेखित करत जाते की धर्म आणि जातीने आम्ही पण नाडले गेलेलो आहेत, आमचा प्रश्न कोणी घ्यायचा आहे. आणि तोच धागा पकडून ताराबाई शिंदे जेव्हा स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहितात तेव्हा त्याच्यात हे मांडत जातात की इथे रामायण लिहिता तुम्ही, महाभारत लिहिता तुम्ही छान छान गप्पा करता, पण घरातल्या स्त्रीवर तुम्ही काय करता? तुम्ही तिच्यावर काय तुम्ही अन्याय करता? हे ताराबाई शिंदे इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारतात. मग हे प्रश्न घेत 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 आपण जेव्हा पुढे येतो छत्रपती शाहू महाराजांपर्यंत येतो, तिथून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येतो. सुरुवातीला मी जी 2 कोट उद्धृत केली होती की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमेन हॅव अचीव्ड. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी स्त्रियांची प्रगती, मी त्या समाजाची प्रगतीचा आलेख कसा मोजतो, त्या समाजातल्या स्त्रियांची किती प्रगती झालेली आहे, कोणी दिला अधिकार आम्हाला. साहित्यातून जर मी गेले तर 19व्या शतकामध्ये जेव्हा एक मोठी लाट आली दलित साहित्याची, त्या दलित साहित्याच्या लाटेसोबतच स्त्रियांचं पण आत्मकथनं खूप मोठ्या जोरकस पद्धतीने आले होते. जे आत्तापर्यंत छान छान गोड साहित्य होतं आणि मग स्त्रियांचे प्रश्न म्हणजे तेवढेच प्रश्न, गावकुसाबाहेरचे प्रश्न, इथल्या पांढरपेशी जे साहित्य वाचतात त्यांना तर माहितीच नव्हतं. बघा कसं असतं की माझ्या नजरेला जे दिसतं तेवढंच वास्तव आहे असं नसतं. माझ्या नजरेच्या पल्याड जो गावकोस आहे, माझ्या नजरेच्या पल्याड जो परीघ आहे, जेव्हा तो मला कळतो, इथल्या साहित्याने दलित साहित्याने ते काम केलं होतं. आणि त्या दलित साहित्याची जी आत्मकथनं आली त्या आत्मकथनाने स्त्रियांची पण आत्मकथनं आली आणि त्या जोरकस आत्मकथनांद्वारे आम्हाला कळलं होतं की बायकांचं जगणं काय आहे. जेव्हा बेबी कांबळे म्हणतात की माझ्या जन्माची काय चित्तरकथा आहे, उर्मिला पवार आयदांमध्ये म्हणतात की बाबा आम्ही काय करत होतो, हे सगळं जेव्हा इथे मांडत जातो, हे सगळं वाचून जेव्हा आम्ही कळत जातो, हे सगळं मी शहरात वाढलेली आहे, ठीक आहे, ओके, पण अशा माझ्या मागच्या पिढीने जे भोगलेलं आहे ते इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. शहरात जातीवाद संपलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की खेडे सोडा आणि शहराकडे चला. आणि गांधीजी म्हणाले होते की शहरं सोडा आणि खेड्याकडे चला. हा प्रवाह आहे बरं का, हा खूप विरोधी प्रवाह आहे. हा विरोधी प्रवाहातली जी थिन लाईन आहे, एक फाईन लाईन आहे, ती फाईन लाईन आपण आयडेंटिफाय केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले होते की गावखेडे सोडा, तिथली महारकीची कामं सोडा. कशासाठी म्हणाले होते? गावं जिथे गावकुसाबाहेरची घरं म्हणजे मोजून किती घरं असतील, 15-20, किती लोकसंख्या असतील, 12,000 13,000 एवढी लोकसंख्या असतील, जिथे अन्याय अत्याचार झाला की आम्हाला आवाज द्यायला पण थोडं बाहेर जावं लागत होतं. आणि महारकीची कामं करणं, बलुतेदारीची कामं करणं हे भाग होतं. त्या कामं काय आहेत, कशी आहेत, ती आपल्या सगळ्यांना माहिती होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की बाहेर निघा. आणि ह्या 4थ्या वर्णातली जेव्हा स्त्री होती, महार म्हणा किंवा
मातंग म्हणा किंवा जो काही चौथा तबक्यातली ही जी पिचलेली जी स्त्री होती, तिच्या कामाची, तिच्या त्यागाची तर गणतीच नव्हती. पण उच्चवर्णीय स्त्रियांप्रमाणे तिच्या तोंडावर पट्टी नव्हती. ती बरोबरीने शेतात राबत होती, ती बरोबरीने महारकीची कामं करत होती, ती बरोबरीने बलुतेदारीची कामं करत होती, ती बरोबरीने ढोरं पण वाहून नेत होती, आणि ती बरोबरीने तिला पाठ लावण्याचा पण अधिकार होता, तिला दुसरं लग्न करण्याचा पण अधिकार होता. ती एकटीने गाडा ओढू शकत होती. म्हणजेच जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्रियांचं उत्थान हा जो पूर्ण परिप्रेक्ष्यातून हा जो लढा पाहत आहे, तिथून मी किती पण नाही म्हटलं तरी मला ही लाईन करावी लागते. आय हॅव टू आयडेंटिफाय दिस फाईन लाईन, की जेव्हा की स्वातंत्र्य होतंच आम्हाला, नाही असं म्हणू शकत नाही. गावकुसा बाहेरच्या स्त्रीला बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं. ती तिच्या घरातल्या पुरुषांच्या निर्णयामध्ये ती सहभागी होऊ शकत होती. मी मागे माझ्या लेखामध्ये लिहिलं होतं की आमची चूलच सप्रामध्ये आहे. आमची चूल माझघरात नाही आहे, आमच्या बाईचा पदर डोक्यावर नाही आहे. आमची जी घरंदाज बाई आहे तिचा पदर डोक्यावर नसतो, तिचा पदर कमरेला खोचलेला असतो. तिची साडी आहे, तिची नऊवारी साडी पायघोळ नसते, तिची साडी ना कमरेपर्यंत उचललेली असते. गावकुसा बाहेरची जी स्त्री आहे ना, ती घरंदाज वगैरे आभाग नंतर येतो, पण आधी ना आम्हाला आमचा जो पुरुष आहे तो खचलेला आहे, तो पिचलेला आहे, तो इथल्या व्यवस्थेने नाडलेला आहे, आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून तिला लढायचं असतं. त्यासाठी तिची साडी ढोपरापर्यंतच आहे, कारण तिला शेतात राबायचं असतं. त्यासाठी तिचा पदर कमरेलाच खोचलेला आहे, कारण तिला काम करायचं असतं. तिच्या घामाच्या धारांनी ती भिजलेली असते. आणि आमची जी चूल आहे ती सप्रात आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या गावची व्यवस्था काय आहे. तर म्हणजे सप्रात चूल आहे असं मी जेव्हा म्हणते, तेव्हा काय होतं की जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा ती त्या निर्णयात सहभागी असते. जेव्हा कोणी एखादा गावचा पाहुणा येतो किंवा जेव्हा एखादा गावचं काही मॅटर असतं, तेव्हा तिला माहिती नाही किंवा तुला काय करायचं, तू आतमध्ये निघ, असं तिला कोणी म्हणत नाही. ती त्याच हिरिरीने ती त्याच्यामध्ये सहभाग घेते, त्याच हिरिरीने ती प्रश्न मांडते, ती बोलते, त्या प्रश्नाला ती उत्तरं देत राहते. तर हे जास्त महत्त्वाचं मला वाटतं की जेव्हा मी उच्चवर्णीय स्त्रियांची, बहुजन स्त्रियांची, ज्यांची खरं म्हणजे फार वाईट परिस्थिती की धर्माच्या आडून त्या पिचल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यावर खूप मोठी त्यांच्या तोंडावर पट्टी ठेवण्यात आलेली आहे. त्या तुलनेमध्ये बहुजन स्त्री, जी गावकुसा बाहेरची स्त्री होती, ती बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी झालेली आहे. आज आपण जेव्हा बघतो आजच्या 21व्या शतकामध्ये, खरं म्हणजे हे 21वं शतक म्हणायला पाहिजे की हा पुन्हा एक मध्ययुगीन अंधार युग म्हणायला पाहिजे. हा 2014 नंतरच्या काळाला हा खूप मोठा प्रश्न माझ्यासारख्या कित्येक विचारवंत स्त्री आणि पुरुष दोघांनाही पडलेला आहे. पण 2014 नंतर जेवढी आंदोलनं झाली असेल, त्या आंदोलनाचं खरं म्हणजे ती आंदोलनं होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाताशी असणं ही किती मोठी अचिव्हमेंट आहे. की तुम्ही किती नाकारणार आहात, तुम्ही आंबेडकरवाद किती नाकारणार आहात. आत्मभानाचा लढा जेव्हा मी म्हणते की जे आत्मभान दलित पुरुषाला आलं होतं, त्याच वेळेस ते आत्मभान इथल्या दलित स्त्रीला आलं होतं, आणि त्याच वेळेस आत्मभान जे आहे ते इथल्या बहुजन स्त्रीला देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. खरं म्हणजे हा फार मोठा उपकार त्यांनी केलेले आहेत. मला असं वाटतं की द रिडल्स ऑफ हिंदू धर्मा हे जेव्हा त्यांनी लिहिलं होतं, हिंदू धर्मातील कोडं जेव्हा त्यांनी मांडलं होतं, खूप महत्त्वाची स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. जेव्हा स्त्रियांच्या बाबतीत त्यांना खूप लढायला तोंड द्यावं लागलं होतं. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि ही गोष्ट करत असताना जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि हिंदू कोड बिलातून स्त्रियांना आज जे मी घटस्फोटाचे अधिकार म्हणते, आज मी बहुपत्नीत्वाचा जो अधिकार नाकारला आहे पुरुषांना आणि त्याला घटनेच्या चौकटीत आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंदिस्त केलेलं आहे. हे किती मोठे उपकार आहेत भारतीय स्त्रीवर की राज्यघटनेमध्ये जी सुधारणा महात्मा फुलेंनी सुधारली. महात्मा फुले जेव्हा म्हणाले होते, खूप मोठं विधान आहे खरं म्हणजे, हे विधान कोणी याला मान्य करा अथवा करू नका, पण जेव्हा महात्मा फुले म्हणाले होते त्यांच्या पित्याला की मला मूल होत नाही, तर मला सावित्रीला सवत आणण्यापेक्षा मी तिला नवरा करून देतो आणि मला सवता घेऊन येतो. हे केवढं मोठं उदाहरण होतं. आणि हे सहजीवनाची जी व्याख्या आहे, हे सहजीवनाचं जी व्याप्ती आहे, जे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघं जगले आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे मांडले त्यांच्या जगण्यातून, जे बोलण्यातून,
त्या व्याप्तीला त्याला घटनेचा चौकटीत बंदिस्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्त्वाचं केलेलं आहे. त्यांचे उपकार खरं म्हणजे भारतातल्या प्रत्येक स्त्रीने मान्य करायला पाहिजे. पण ते उपकार मान्य करण्यासाठी बाबासाहेबांनी काम केलं नाही. बोधिसत्व किंवा हे महापुरुष जेव्हा काम करत असतात समाजात जाऊन, समाजातल्या शिव्यांचे पण धनी होत असतात, तेव्हा त्यांना कौतुक करून घ्यायचं असं म्हणून ते काम करत नसतात किंवा त्यांना ती मेजरमेंट त्यांच्या कामाचा खूप काही गवगवा व्हावा म्हणून ते काम करत नसतात. तर त्यांना खरोखर इथल्या समाजाची, इथल्या पिचलेल्या जातीव्यवस्थेची चीड असते. त्यांना खरोखर उत्थानासाठी काम करायचं असतं म्हणून ते काम करत असतात. आणि तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यांचं काम इथल्या लोकांनी किती पण नाकारू दे, पण आज आम्ही पाहत आहोत की लढा कुठलाही असू दे, मोर्चा कुठलाही असू दे, मी नेहमी म्हणत असते की मोर्चे आणि आंदोलनं नवीन नाही आहेत आम्हाला, ते आमच्या रक्तात भिनलेली आहेत. पण आता जेव्हा मोर्चे, आंदोलनं आणि हा संवैधानिक मार्गाचा जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे, त्या संवैधानिक मार्गाने जेव्हा कुठलाही समाजातली कुठलीही व्यक्ती जेव्हा लढत असते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाताशी धरून तुम्हाला तो लढा लढावा लागतो. यातच त्याची व्याप्ती लक्षात येते. हा खूप खूप महत्त्वाचा हा टर्निंग पॉईंट आहे. रवीश कुमार सारखा पत्रकार जेव्हा म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होना मतलब लाखों करोड़ की भीड़ में अकेला खड़ा होना, किती मोठं स्टेटमेंट आहे हे, किती मोठं विधान आहे की डॉक्टर आंबेडकर होना इट्स नॉट अ इजी टास्क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होना मतलब लाखों करोड़ों की भीड़ में अकेला खड़ा होना. म्हणून आंबेडकराईट वुमन, आंबेडकरवादी स्त्री म्हणून जेव्हा मी स्वतःला म्हणते की मी आंबेडकरवादी स्त्री आहे, जेव्हा मी म्हणते तेव्हा मला माहिती आहे की मी एकटी उभी असणार आहे. मी सिमोन द बोवला सेकंड ठेवते, मी मार्क्सवादाला सेकंड ठेवते, त्याच्या आधी मी महात्मा फुलेंना ठेवते, त्याच्या आधी मी शाहूंना ठेवते, त्याच्या आधी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवते, त्याच्या आधी हा समतेचा लढा मला जाऊन पोहोचतो. हा समतेचा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की द रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ शुड बी वन ऑफ क्लोजेस्ट फ्रेंड, की पती पत्नीच्या नात्यामध्ये जो जिव्हाळा आहे तो एका क्लोज मित्रांप्रमाणे असायला पाहिजे. विधान जेव्हा करतात तेव्हा हे मला सिद्धार्थ गौतम आणि यशोधरेच्या नात्यापर्यंत नेऊन पोहोचवतो. मग हे जे इथल्या मातीतलं आहे, जेव्हा इथल्या पुरुष प्रधान जात पितृसत्ताक व्यवस्था ज्याला आपण म्हणतो की जी भारत ही प्रयोगशाळा आहे ही जात पितृसत्ताक व्यवस्था राबवण्यासाठी, त्यावेळेस मी असं म्हणते की तिथल्या स्त्रीला जेव्हा म्हटलं जातं की तुला काय कळते, तुला काय अक्कल आहे, तिथे सिद्धार्थ गौतम यशोधरेला विश्वासात घेऊन सांगतो की मला सत्याच्या शोधात जायचं आणि यशोधरा त्याला मान्यता देते. तिथे ज्योतिबा फुले येऊन पोहोचतात आपल्या सावित्रीबाई फुलेपर्यंत की ते पती पत्नीचं सहजीवन कसं असावं त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पती पत्नीचं नातं कसं असायला पाहिजे. किती मोठी विचारधारा आहे. किती वेळ तुम्ही आंबेडकरवाद नाकारणार आहे. आंबेडकरवाद स्वीकारणं म्हणजे आत्मभानाचा लढा स्वीकारणं. आंबेडकरवाद स्वीकारणं म्हणजे इथल्या स्त्रीवादी चळवळीला वैचारिक अधिष्ठा देणे ह्या मताची मी आहे. जेव्हा म्हणूने जेव्हा जन्म, मृत्यू आणि मासिक धर्म यांना अपवित्रतेचे जनक मानलं होतं आणि ह्या अपवित्रतेच्या टप्प्यामध्ये येणारी कोणतीही व्यक्ती त्यापासून सुटू शकत नसे. विटाळ, तुष्टता, वामने आणि अशा प्रकारच्या विटाळातून मुक्त होण्याची भावना हीच अस्पृश्यतेमध्ये अंतर्भूत आहे. म्हणून शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही अपवित्रतेला मान्यता देतो असं जयंत गडकरी म्हणतात. बघा ह्या म्हणजे बघा जन्मातून येणारी अपवित्रता, विटाळातून येणारी अपवित्रता आणि मासिक धर्मातून येणारी अपवित्रता, ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतर करून छेद दिलेला आहे. आणि बौद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांनी ज्या समाजाला जिथे जे जगलेत, जिथे जे जन्माला आलेत ते तिथेच मरणार आहेत, त्याला छेद देऊन ही सगळ्यात रक्तबीन क्रांती केलेली आहे. आणि म्हणून बायकांचे हक्क जे एक माणूस म्हणून त्यांना दिलेले त्याची पायमल्ली होऊ नये म्हणून, त्याच्यावर पितृसत्ताक समाजाकडून पुन्हा दडपशाही होऊ नये म्हणून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून त्याची पायमल्ली करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद, हे स्त्री स्वातंत्र्याबाबतचं सगळ्यात मोठं काम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले घटना प्रमुख म्हणून ही छोटी अचीवमेंट आहे का? ही छोटी अचीवमेंट नाही आहे. 1927 साली मुंबई विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट बिल, त्याला आपण काय म्हणूयात, बाळंतपणातील रजा, बाळंतपणातील फायदे, हे कधी बाबासाहेबांनी पहिल्यांदा समोर आणले होते? 1927 आणि ही रजा निघाली पाहिजे म्हणून ते आग्रही राहिले होते. आणि त्यांच्याचमुळे तो मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा अस्तित्वात आता आलेला आहे. आणि आत्ताच 2017 मोदी गव्हर्नमेंटमध्ये 12 आठवड्यांची रजा, मला वाटतं 26 आठवड्यांची केलेली आहे. त्याचनंतर मजूर मंत्री असताना 1942-1946 लेबर मिनिस्टर म्हणून काम करत असताना इक्वल पे फॉर इक्वल वर्क इरेस्पेक्टिव्ह ऑफ सेक्स, खूप महत्त्वाचं विधान आहे. ही क्रांतिकारी कल्पना राबवण्याचं श्रेय सुद्धा बाबासाहेबांना जातं. मला सांगा, काल परवापर्यंत मिस्त्रीच्या हाताखाली काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, गवंडी काम करणाऱ्या, तुम्हाला माहिती असेल, मिस्त्रीची मजुरी वेगळी असते, गवंड्याची मजुरी वेगळी असते, आणि ती स्त्री जी असते तिची मजुरी वेगळी असते. आता एक खोलात मला माहिती आहे, कारण माझ्या आत्या काम केलेलं आहे. आमच्या घरातल्या स्त्रियांनी ते खूप लहानपणी आधी काम केलेले. तर त्या मजुरीचा जो डिफरन्स आहे तो थोडा फरक आहे. बाईची मजुरी वेगळी असते आणि पुरुषाची मजुरी वेगळी असते. बघा, काम तेच असतं, तिची शारीरिक मेहनत तेवढीच असते, त्याची शारीरिक मेहनत तेवढीच असते, पण तो मिस्त्री असतो, तो गवंडी असतो, आणि ही बाई त्याच्या हाताखाली माल कालवून द्यायला वगैरे जे काही काम असेल ते करायला असते, पण तिची मजुरी थोडीशी कमी असते. हा एक छोटंसं उदाहरण मी दिलेलं आहे. पण बाबासाहेबांना हे लक्षात आलं आणि त्यांनी काय लिहिलं होतं की इक्वल पे फॉर इक्वल वर्क इरेस्पेक्टिव्ह ऑफ सेक्स. हे सगळ्यात म्हणजे फक्त लिंगभेद आधारित कामाची किंवा श्रमाची आणि श्रम विभागणी आणि त्याचं पेमेंट आहे त्याचं तुम्ही विभागणी करू शकत नाही. याला बाबासाहेबांनी कायद्याच्या चौकटीत आणि संविधानात आणून बंदिस्त केलेलं आहे. हे किती महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाविषयी स्पष्ट खुलासा करूनही विरोधकांनी जो गदारोळ करायचा तो प्रयत्न केलाच होता. त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, तो इतिहास मलाही माहिती आहे. पण तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा यशस्वी केला. स्त्रीधन, काल परवा बहिणीसोबत चर्चा करत असताना तिने मला सांगितलं होतं की जो मोठा एक स्कॅम झाला होता, मला वाटतं हर्षद मेहता स्कॅम झाला होता. आमची चर्चा सुरू होती, त्यात ती म्हणाली होती की ताई, हर्षद मेहताला हा ॲक्ट माहीत होता, मॅरिड वुमन ॲक्ट. त्या मॅरिड वुमन ॲक्टमध्ये त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी जी आहे ती त्याच्या बायकोच्या नावावर करून टाकली होती की त्याला माहिती आहे उद्या मी जाणार आहे जेलमध्ये, पण माझ्या बायकोचा ही जी निधी आहे, माझ्या बायकोची ही प्रॉपर्टी आहे, त्याला कुणी हात लावणार नाही, त्यामुळे तिची तजवीज नका करू दे. हे काल परवा आम्ही चर्चा करत असताना हे मला नव्याने माहिती कळली. पण मग जेव्हा मी पुन्हा आज यायचं होतं इथे लाईव्ह म्हणून मी वाचत होते की स्त्रीधन मॅरिड ॲक्ट वुमन हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. त्याला घटनेमध्ये बंदिस्त केलं. त्याला घटस्फोटासाठी तुम्हाला मी सांगणार काय, तुम्ही मला सांगणार काय. जेव्हा आमचे ॲडव्होकेट राज जाधव लिहित असतात प्रत्येक वेळेस की त्यांनी एक छोटीशी पोस्ट टाकली होती राज जाधवांनी की एक पिता जेव्हा त्यांचे पाय पडत आले होते की बाबा माझ्या मुलीची ह्या राक्षसापासून सुटका करा. राज जाधवांनी जेव्हा लिहिलं होतं की असे कित्येक राक्षस अशा चांगल्या मुलींची बळी घेत असतील. लग्नसंस्था आहे, लग्नसंस्था बाईला गुलाम करते, हे ताराबाई शिंदेचं विधान आहे, हे सत्य विधान आहे. कित्येक नको असलेली लग्न बाई निभावून नेत होत्या. फक्त काय तर आता जिथे दिली तिथे तू मर. आणि पुरुषांना किती बायका करायच्या आणि किती अंगवस्त्र ठेवायची याची तर गणतीच नव्हती. त्याच्यातून घटस्फोटाचा कायदा बाबासाहेबांनी आणला आहे, बहुपत्नी विरोधत्वाचा कायदा बाबासाहेबांनी आणला आहे. आणि आज न पटलेल्या नवऱ्याला आम्ही सोडून देतोय. ज्या लग्न व्यवस्थेत बाईला श्वास घेता येत नाही, तिला तिच्या कायद्यांनी तिला तिची स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला तिची ओळख मिळत नाही, त्या कायद्याचा आधार घेऊन आज कित्येक महिला सुरक्षित श्वास घेत आहेत आणि उजळ माथ्याने ह्या समाजात वावरत आहेत. हे किती महत्त्वाचे आहेत. जे महात्मा फुलेंनी बीजं रोवली होती त्या बीजांचं वटवृक्षात रूपांतर करायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. किती उपकार नाकारणार आहोत आपण, किती बाबासाहेबांचं कार्य नाकारणार आहोत आपण. आणि तुम्ही म्हणता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही जातीत बंदिस्त केले. छे हो, तुम्ही घ्या ना, मग तुम्ही ठेवा फोटो, तुम्ही घ्या बाबासाहेबांची कार्य.
मी जर असं म्हटलं तर मला जातीयवादी ठरवून माझ्या मैत्रिणी मोकळ्या होतात, मला फरक नाही पडत. पण हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मी फक्त 60 वर्षापूर्वीच्या माझ्या आया बहिणींची आणि माझ्या समाजाची परिस्थिती अनुभवते, मला धाप लागते की हे जीवन आम्ही जगत होतो. आजही काही वेगळी परिस्थिती नाही आहे. अय्या तुमचं आडनाव असं आहे का, अय्या तू वाटत नाही गावशी आहेस, तू वाटत नाही ह्या समाजाची आहेस. हे विधान मला बघून केलं जातं. आडनाव बघून, नाव काय आडनाव बघून जात ओळखली जाते. त्या समाजामध्ये काय, खाण्याच्या पद्धतीवरून तुमची जात ठरली जाते, तुमच्या समाजातलं स्थान ठरलं जातं. आमच्यात हे खात नाही, तुमच्यात ते खात नाही. कितीतरी विशिष्ट खाद्यपदार्थ ते फक्त जातीचे आणि धर्माचे असतात. तिथे तुम्ही आम्ही काय करणार आहोत. मतदानाचा अधिकार उच्चवर्णीय स्त्रियांना, शिक्षित स्त्रियांना होता. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक केलेला आहे. आणि तुम्हा आम्हाला कल्पना असेल नसेल, आहेच आपल्याला कल्पना, पण आपण ते मान्य करत नाही. तो मतदानाचा अधिकार आणि तो राज्यघटनेच्या मतदानाच्या अधिकारातून जेव्हा जेव्हा युरोपीय महिलांनी मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून लढा उभारला होता, त्या लढ्यामध्ये सरसकट अधिकार मिळालेला आहे. तो लढा भारतीय स्त्रियांना लढायची गरज पडली नाही आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. बलात्कार विरोध, हुंडा विरोध, स्त्रीधनावर स्त्रीचा हक्क, सासरचा छळ, जळीत प्रकरण, घटस्फोट, कित्येक उदाहरण देऊ. आता हा भाग अलहिदा की ह्याच कायद्याचा दुरुपयोग कित्येक महिला करत आहेत. पण भारतीय परिप्रेक्ष्यातून स्त्रियांचं सामाजिक स्थान किंवा भारतीय परिप्रेक्ष्यातून स्त्रियांच्या सामाजिक स्थानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी विचारांचा असलेला प्रभाव हा तुम्ही किती पण नाकारणार आहे. माझ्यासारखी आंबेडकरेट स्त्री जेव्हा म्हणते की आम्हाला आत्मभान आलं, तेच मिळून बाबासाहेबांच्या प्रकाशामुळे. गरज पडली नाही वेगळा लढा लढायची, गरज पडली नाही वेगळं काही करायची, आम्हाला बाहेर यायची गरजच पडली नाही. जेव्हा बाबासाहेबांचा लढा सुरू झाला होता, जेव्हा गावकुसा बाहेरचा माणूस, पुरुष त्या लढ्यामध्ये सहभागी होत होता, तेव्हा त्याच्या खांद्याला खांदा लावून चालायचं काम त्या गावकुसा बाहेरच्या बाईने केलं होतं. ते जेव्हा पुरुष जात होते त्यांना भाजी भाकरी द्यायचं काम आम्ही केलं होतं. म्हणजेच काय झालं होतं, गावकुसा बाहेरचा बाईला हा लढा मान्य आहे, तिला त्याची जाणीव आहे. पण फक्त मला अधोरेखित करायचं आहे की इथल्या ज्या बहुजन स्त्री आहेत, ज्या स्त्रीवादावर बोलतात, तो स्त्रीवाद मांडत असताना सिमोन द बो मांडतील, मार्क्सवाद मांडतील किंवा मग बरंच काही मांडतील, तर तो स्त्रीवाद मला सुरूच होतो मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापासून. तर त्यामुळे मी आंबेडकरेट स्त्रीवाद मांडेल खरं म्हणजे. आणि खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली हे. आणि महत्त्वाचं इन द सेन्स की जेव्हा आम्ही म्हणतो की मोर्चा, मी जेव्हा म्हणते माझ्या मैत्रिणीला की तू आणि मी मोर्चात सोबत असू, खांद्याला खांदा देऊन मी नारा देईल, तू नारा देईल, पण मोर्चा संपल्यावर तू तुझ्या सुरक्षित घरात जाशील. मोर्चा संपल्यावर मी माझ्या झोपडपट्टीत जाईल, मी माझ्या गावकुसा बाहेरच्या घरात जाईल. ती माझी जागा आहे आणि ती मला इथल्या समाजव्यवस्थेने दिलेली आहे. खरं म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये परिस्थिती सापेक्ष गुलामगिरीची काही वेगवेगळी वैशिष्ट्ये होती आणि ती वैशिष्ट्य ह्या दिशांमध्ये अस्तित्वात होती. 18व्या शतकातील गुलामगिरी, 19व्या शतकातील गुलामगिरी आणि आता सध्या 21व्या शतकातील गुलामगिरी. 21व्या शतकातील गुलामगिरीचं स्वरूप काय झालेलं माहिती आहे का, की मला आहे ना क्रांतिज्योती सावित्री माहिती असते, पण मी वडाची सावित्री मी जास्त अधोरेखित करते. अगदी 4 आकडी पगार घेणाऱ्या माझ्या मैत्रिणीसुद्धा जेव्हा उपवास करतात तेव्हा खरं म्हणजे आय हॅव अ पिटी ऑन हर. मला फार तिच्या विचाराची कीव येते, दया येते. पण बदल घडतोय त्याचं खरं म्हणजे आपण सुतोवा करायला पाहिजे की बदल होणार आहे, बदल घडायला हवं. खरं म्हणजे मजेशीर आहे. गावकुसा बाहेरची स्त्री किंवा मग आम्ही जेव्हा म्हणतो इथल्या व्यवस्थेला जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो, तेव्हा आम्ही आमच्या पुरुषांना पण प्रश्न विचारतो. हे पुरुषप्रधान परंपरेच्या वाहक पुरुषा जेव्हा मी असं म्हणते, जेव्हा आपण म्हणतो की दलित स्त्रिया इथून तिथून शोषित आहेत, उलट इथले पुरुष मोर्चात जातात आणि मग घरी जाऊन त्यांच्या बायकांना मारहाण करतात, तिथे पुरुषही अरेरावी करतात, मान्य आहे. पण मग आमच्यामध्ये ताकद आहे की त्याच्या कॉलरला पकडून पण आम्ही त्याला प्रश्न विचारतो. प्रश्न विचारत असताना मी असं म्हणते की अरे पुरुषप्रधान परंपरेच्या वाहक पुरुषा, विधवेला रांडव म्हणणारी तुझी संस्कृती, मग जराशा वादात तुम्हाला वेश्या म्हणालास, यात आश्चर्य ते काय.
नवरा बायकोच्या भांडणात गल्लीत उभा राहून बायकोला रांड म्हणणारा तो आणि बेडरूममध्ये पांढर वेश्या म्हणणारा मला तू, दोघे सारखेच की रे. मी ऐकतच आले लहानपणापासून माझ्या अवतीभोवती आयाबायांच्या कर्मकहाण्या. मी पाहत आले इथल्या व्यवस्थेचे हरघडी उघडे पाडणारे विद्रूप रूप. ऐक, तू ज्या पालखीचा भुई आहेस ना, त्या पालखीतून मी आता पाय बाहेर टाकला आहे. तेव्हा आता तू माझ्या चारित्र्याचा बाजार मांडलास तरी चालेल. मी जणीचा खांद्यावर आलेला पदर धरून पुढे निघालेली आहे. हे वास्तव मांडण्याचं काम, ही परखड प्रश्न विचारण्याचं काम गावकुसा बाहेरची आजची स्त्री पण करत आहे. हे काम आम्ही करत आहोत. मला असं वाटतं की बराच वेळ झालेला आहे आणि हिंदू कोड बिलातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय कुठल्याही जाती धर्मातील स्त्री असू दे पण भारतीय परिप्रेक्ष्यातील प्रत्येक तबक्यातील प्रत्येक वर्गातील स्त्रीला जी सुरक्षितता बहाल केलेली आहे त्या चौकटीत आणलेल्या आहेत. त्याला खरं म्हणजे तोड नाही. तो हिंदू कोड बिला वाचत असताना दमछाक लागते. द रिडल्स ऑफ इंडिया वाचत असताना दमछाक लागते की काय परिस्थिती होती आणि आज आपण काय परिस्थितीत आहोत. आज मी स्त्रीमुक्तीच्या वल्गणा करते, आज स्त्री पुरुष समतेच्या मी बाता मारते, आज मी सांगते की मला अधिकार आहे आणि या अधिकारातून मी कुठल्या पण धर्माची असू दे पण त्या धर्मातले सुप्त मी बोलते. मला बरोबरीने बसवलं जातं. त्या स्त्रीला जी पायाखालची वाहन म्हटली जात होती त्या पायाखालची वाहन असणाऱ्या स्त्री आज कुठल्या पण धर्माची असू दे, आज कित्येक हिंदू धर्मातल्या स्त्रिया पण पुरुषांच्या बरोबरीला बसून धार्मिक कर्मकांड करतात, अथर्व शीर्ष वगैरे म्हणतात. ही कुणीच बहाल केलेलं आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलेलं आहे. आणि मी जेव्हा म्हणाले होते की हा जो लढा आहे हा लढा 21व्या शतकातील आहे आणि 21व्या शतकातील लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेतल्याशिवाय लढता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेतल्याशिवाय तुम्हाला लढता येणार नाही. खरं म्हणजे राहुल ढेरे बंधू, तुम्ही मला इथे निमंत्रण दिलं आणि खरं म्हणजे खूप विस्कळीत मांडलं असेल कदाचित, मला क्षमा करा, पण गडबडीत मांडलेलं आहे. पण हे जे तुम्ही मला इथे निमंत्रण दिलेत आहेत याच्याबद्दल मला तुमच्याशी संवाद साधता आला. इथे तुम्ही राहुल ढेरे लाईव्ह आलेत, सचिन बल्लाल बंधू लाईव्ह मला पाहत आहेत, माझी मैत्रीण माधुरी मला पाहत आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांचे खरं म्हणजे मी मनपूर्वक आभार मानते. लॉर्ड बुद्धा आणि पद्मपाणी साहित्य संघ परभणी यांचे खरं म्हणजे मी आभार व्यक्त करते. तुम्ही मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलीत, मला मंच उपलब्ध करून दिलात. खरं म्हणजे हा लॉकडाऊन आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बोलतो एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाणी होत राहायला हवी आणि विचार प्रेरित करतात, विचार प्रसारित करतात आणि विचार माणसाला जगायला भाग पाडतात. ही विचारांची देवाणघेवाण तुम्ही मला करायला संधी दिलीत. राहुल ढेरे बंधू तुमचे मी मनपूर्वक आभार मानते. लॉर्ड बुद्धा लाईव्ह वेबिनार धम्मदेसना तुमचे खूप मनापासून मी आभार व्यक्त करते. आणि हे मला वाटतं जवळजवळ 45-50 मिनटं होत आलेले. तुम्ही ऐकलंत मला मनपूर्वक, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. तुम्हाला जर काही प्रश्न असलेस तर विचारा, अन्यथा मी तुमची रजा घेते. धन्यवाद. प्रश्न असतील तर विचारा. जर मी काही वेगळी मांडणी केली असेल तर तुम्हाला काही वेगळं आणखीन याच्यावर काही बोलायचं असेल तर सांगा. ओके प्रश्न नाही आहेत. त्याला धन्यवाद राहुल ढेरे बंधू आणि जे मला पाहतात त्या सर्वांना माझा सरप्राईज जय भीम. थँक्यू सो मच.